आज आपण पाहणार आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यामार्फत होणारे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट सेरेमनीबद्दल. तर ते म्हणजेच त्याला म्हणतात डिग्री सर्टिफिकेट. हे डिग्री सर्टिफिकेट आपल्याला कधी भेटतं? ज्यावेळी आपलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण होतं, आपण पासआउट होतो ग्रॅज्युएशन, त्यावेळी त्याच्यानंतर आपल्याला एक कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट भेटतं, त्याला आपण डिग्री सर्टिफिकेट म्हणणार. तर ते आता कसं मिळवायचं त्या संदर्भात आज आपण व्हिडिओ बनवणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला या शिवाजी विद्यापीठच्या या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी खाली लिहिलेलं आहे न्यू स्टुडंट रजिस्ट्रेशन, या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला PRN नंबर टाकून घ्यायचा आहे. आपला जो कोणता आपला PRN नंबर आहे तो या ठिकाणी वरती टाकून घ्यायचा आहे कोपऱ्यामध्ये. त्याच्यानंतर व्ह्यू डाटा या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. व्ह्यू डाटा या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर आपलं ॲटोमॅटिक खाली नाव येईल, ते नाव व्यवस्थित पाहून घ्या, ते आपलंच नाव आहे का. त्याच्यानंतर खाली आपल्याला ईमेल ID ॲज अ युजर नेम हे बटन दिसेल. तर या ठिकाणी आपला ईमेल ID ॲटोमॅटिक पडेल तिथं PRN नंबर टाकल्यानंतर. जर नाही तुमचा पडला तर तुम्ही तिथं मॅन्युअली ईमेल ID टाकून घ्या. त्याच्यानंतर सेंड व्हेरिफिकेशन OTP या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या ईमेल ID वरती एक OTP जाईल. तो OTP आल्यानंतर इथे आपल्याला एंटर OTP या बटनावर आपल्याला तो OTP सबमिट करून घ्यायचा आहे. OTP यूज तोपर्यंत 1 मिनिट लागू शकतो, या ठिकाणी थोडासा वेट करायचा आहे. OTP आल्यानंतर त्या रकान्यात भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कन्फर्म OTP अँड नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. OTP आलेला आहे आणि तो आपण टाकून घेत आहे. त्याच्यानंतर कन्फर्म करून घेऊ आपण. या ठिकाणी आपण या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे आणि या ठिकाणी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्या, स्ट्रॉंग एखादा पासवर्ड. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये सेम पासवर्ड टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करून घ्या. सबमिट ऑप्शन क्लिक झाल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन असा मेसेज येईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा लॉग इन करून घ्यायचा आहे. ईमेल ID टाकायचा, आपण जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर एंटर कॅपच्यामध्ये वरती जो नंबर दिसत आहे तो नंबर टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन करून झाल्यानंतर आपण प्रोफाईलमध्ये आतमध्ये येऊ. तर या ठिकाणी आपली ॲटोमॅटिक सर्व इन्फॉर्मेशन दाखवेल. जर तुमची इन्फॉर्मेशन दाखवत नसेल तर पेज एकदा रिफ्रेश करून घ्या, तिथे व्यवस्थित दाखवेल. जर खाली आपल्याला विचारत असेल तर कंट्री टाईप, ते जर नको असेल तर या ठिकाणी जे आपण क्लिक केलं आहे या ठिकाणी हे बटन ते अनक्लिक करून सेव्ह करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सेव्ह यायचे, या ठिकाणी सेव्ह झालेलं आहे प्रोफाईल. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये यायचं आहे. या ठिकाणी रेग्युलर डिग्री सर्टिफिकेट या बटनावर क्लिक करून व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. हे जे काही इन्स्ट्रक्शन आहेत ते वाचून आपल्याला या ठिकाणी आय ॲग्री या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कॉन्व्होकेशन टाईप रेग्युलर कॉन्व्होकेशन आहे आपलं. त्याच्यानंतर PRN वाईज आपण फॉर्म भरणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी PRN नंबर टाकून घ्यायचा आहे आपला. त्याच्यानंतर व्ह्यू डाटा या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. PRN नंबर टाकून झाल्यानंतर आपली सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसेल आपल्याला. जी पण कोणती आपली इन्फॉर्मेशन होती ती व्यवस्थित एज्युकेशन डिटेल्सच आहेत सगळ्या. आणि ज्या इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिसत नाही ते आपल्याला मॅन्युअली या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला खाली विचारेल, या ठिकाणी पाहून घ्या. डिग्री टाईपमध्ये या ठिकाणी 2 नंबरला दिसतं डिग्री टाईप. या ठिकाणी डिग्री टाईप म्हणजे काय, बाय पोस्ट आणि इन प्रेझेंट या ठिकाणी विचारत आहे. बाय पोस्ट म्हणजे आपल्याला ते डिग्री सर्टिफिकेट हे पोस्टाद्वारे घरी येणार आणि इन प्रेझेंट म्हणजे आपल्याला कोल्हापूर युनिव्हर्सिटीला जाऊन ते सर्टिफिकेट घ्यायचं आहे. जे पाहिजे ते ऑप्शन या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर खाली जी बँक डिटेल्स दिसत आहे ते बँक डिटेल्स आपल्याला टाकून घ्यायचे आहे. बँकेचं नाव टाका, बँक अकाउंट नंबर टाका, बँकेचा IFSC कोड टाका. त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर खाली टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली ॲड्रेस टाकून घ्यायचा या ठिकाणी. तर या ठिकाणी मी तुम्हाला एक सांगतो, जर तुम्ही इन प्रेझेंट जर केलं तर तुम्हाला ऑनलाईन 500 रुपये फी दाखवणार आहे आणि बाय पोस्ट जर केलं तर 700 रुपये ऑनलाईन फी दाखवणार आहे. ते फीचं स्ट्रक्चर मी तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये दाखवेन. नक्की कोणाला किती फी आहे, किती रुपये बसणार आहेत आणि याची लास्ट डेट किती आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी सांगेन तुम्हाला. तर या ठिकाणी आपण आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घेऊ. सर्व इन्फॉर्मेशन बरोबर टाकताय का याची खात्री करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या म्हणजे त्या ॲड्रेसवरती आपल्याला पोस्टाने ते आपल्या डिग्री सर्टिफिकेट येणार आहे, त्यासाठी व्यवस्थित ॲड्रेस टाकून घ्या. या ठिकाणी ॲड्रेस टाकून झाल्यानंतर ॲड्रेसमध्ये मोबाईल नंबर जरी दिला तरी चालेल, कारण पोस्टमन त्या नंबरवर कॉल करून आपल्याला सांगू शकतो की तुमचे पार्सल वगैरे आले आहे या पद्धतीने. तर त्यासाठी ॲड्रेसमध्ये पण मोबाईल नंबर टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. तर त्याच्यानंतर ॲड्रेस टाकून झाल्यानंतर या साईटला यायचं आहे आपल्याला. तर या साईटला दिसते बघा इन्फॉर्मेशन, आपल्या कॉलेजची इन्फॉर्मेशन दिसते. कॉलेज, फॅकल्टी, कोर्स, ब्रँच, त्यानंतर
क्लास आणि ग्रेड या पद्धतीची इन्फॉर्मेशन दिसते. त्याच्यामध्ये खाली आपल्याला रिकामं दिसत आहे स्टेट, डिस्ट्रिक्ट. तर ते आपली सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तुमचं स्टेट कोणतं, जिल्हा कोणता, तालुका कोणता, तुमचं सिटी कोणती. सिटी जर तुम्ही खेडेगावामधून जर येत असाल तर खेडेगाव टाका, खेडेगावचं नाव टाका आणि त्याच्यापुढे तुमच्या मोठ्या सिटीचं नाव टाकून घ्या. या पद्धतीने करा. त्याच्यानंतर खाली पिनकोड टाकून घ्यायचा आहे. ज्या खेडेगावमधून तुम्ही येता किंवा ज्या शहरामधून तुम्ही येता त्या गावचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे. आणि सर्व इन्फॉर्मेशन टाकून झाल्यानंतर परत एकदा वरती स्क्रोल करून आपण इन्फॉर्मेशन बघून घ्यायची आहे. व्यवस्थित इन्फॉर्मेशन टाकली आहे की नाही याची खात्री करून घ्या. त्याच्यानंतर आय ॲग्री या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी सांगतो, वरती पाहू शकता मराठी नाव. या ठिकाणी आपलं मराठी नाव व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे जे आहे ते. त्याच्यानंतर आय ॲग्री बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे परत एकदा विचारेल तुमचं नाव वगैरे बरोबर आहे का. तर या ठिकाणी स्पेलिंग वगैरे चेक करून घ्या आणि नाव बरोबर आहे हे करा आणि सेव्ह ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो हा आपला स्कॅन करून ठेवायचा आहे ऑलरेडी मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये, जिथून पण तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात तिथून. तर फोटो स्कॅन करून घेतला तर फोटोची साईज ही 20 KB कमी असावी फक्त, एवढंच फक्त याचा क्रायटेरिया. त्याच्यानंतर अपलोड फोटो या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. फोटो हा अपलोड सक्सेसफुली होतो. त्याच्यानंतर 600 रुपयाचं आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. तत्पूर्वी सर्व इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थित पाहून घेऊ. फोटो अपलोड झाला की नाही ते पाहून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि पेमेंट आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. पे नाव या बटनावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचा. त्याच्यानंतर ॲक्सिस बँकेचं हे पोर्टल ओपन होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी जर खाली घेऊन टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर इंटरनेट बँकिंग, नेट बँकिंग, UPI वगैरे जे तुमच्याकडे ऑप्शन अवेलेबल असेल त्या बटनावर तुम्ही जाऊन क्लिक करून घ्या. या ठिकाणी मी UPI वरून करत आहे तर या ठिकाणी UPI ID टाकतो आहे. त्याच्यानंतर पुढे व्हेरिफिकेशन कोडमध्ये तो कॅप्चा टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर कंप्लीट पेमेंट ऑन फोन या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे. तर आता UPI ID टाकला आहे आपण, तर आपल्या मोबाईलवर एक रिक्वेस्ट जाईल. जो पण तुम्ही टाकला असेल UPI IDचा, गुगल पे, फोनपे, त्याच्यावर एक रिक्वेस्ट जाईल. ते रिक्वेस्ट जाऊन पेमेंट या ठिकाणी मोबाईलमधून करून घ्यायचं आहे. मोबाईलमध्ये पेमेंट करून झाल्यानंतर या ठिकाणी पेज रिफ्रेश किंवा बॅकचं बटन दाबायचं नाही. ते ॲटोमॅटिक रिडायरेक्ट होईल आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीच्या पेजवरती आणि पेमेंट सक्सेसफुल होईल. ते आता सक्सेसफुल होईस्तोपर्यंत या ठिकाणी अर्धा ते 1 मिनिट लागू शकतो. तेवढं आपल्याला या ठिकाणी वेट करायचं आहे. याच्यानंतर या ठिकाणी माझं मोबाईलमधून पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. ओके करायचं आहे या ठिकाणी बटनानं आपल्याला. त्याच्यानंतर खाली येऊन चेक करायचं पेमेंट झालं आहे. जर त्या ठिकाणी पेमेंटचा ऑप्शन येत असेल तर एकदा आपल्याला पेज रिफ्रेश करून घ्यायचं आहे किंवा ऑनलाईन पेमेंट चेक करून ॲप्लिकेशन फॉर्मवर डबल यायचं आहे आणि चेक करून घ्यायचं की पेमेंट झालेलं आहे का नाही. तर या ठिकाणी पाहू शकता पेमेंट झालेलं आहे. त्याच्या रिसिप्ट या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी याचे आपल्याला रिसिप्ट दिसत आहेत त्याचे आपल्याला प्रिंटआउट्स काढून आपल्याजवळ ठेवायचे आहेत. हे प्रिंटआउट आपल्याला कोणत्या पोस्टाने वगैरे कुठेही पाठवायचे नाहीत. हे आपल्या फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याजवळ असून असावे म्हणून काढून ठेवायचे आहेत प्रिंटआउट. याची प्रिंट पण आहे, फी भरलेली पावती पण आहे आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म पण आहे. या दोन्हीच्या पण प्रिंट आपल्याकडे सोबत असणे गरजेचं आहे. हा फॉर्म भरून झाल्यानंतर किती दिवसांनी हे तुमच्याच घरी सर्टिफिकेट येणार ते या ठिकाणी आता आपण डिस्कस करू. कशी सांगितल्याप्रमाणे मी आता या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे की कधी कोणाला किती फी लागणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता ॲप्लिकेशन हे 2 तारखेपासून चालू झालेलं आहे आणि याची लास्ट तारीख आहे 30 सप्टेंबर 2024. तर यासाठी जर तुम्ही त्या ठिकाणी प्रेझेंट राहून जर ते सर्टिफिकेट घेणार असेल तर तुम्हाला 500 रुपये फी लागणार आहे आणि जर तुम्हाला पोस्टाद्वारे घरी पाहिजे असेल ॲड्रेसवरती तर 600 रुपये फी लागणार आहे. तसेच 1 ऑक्टोबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत जर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला इन प्रेझेंटसाठी 700 रुपये लागणार आहे आणि पोस्टाद्वारे अर्ज करायचा असेल तर 800 रुपये लागणार आहे. तसेच 16 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर यासाठी 1700 रुपये आणि पोस्टाद्वारे 1800 रुपये या पद्धतीनं तुमचे हे फीचे पेमेंट राहणार आहे अर्ज करण्यासाठी. तसेच PhD ज्यांचे झाले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 10 नोव्हेंबरपासून अर्ज हे करायचे आहेत त्यांनी. यासाठी त्यावेळेस त्यांचे अर्ज हे स्वीकारले जातील 10 नोव्हेंबर रोजी. तर तसेच यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल फॉर्म भरायला, कोणती तांत्रिक अडचण आली असेल किंवा कोणताही प्रॉब्लेम आला असेल तर या ठिकाणी पाहू शकता खाली यांनी हे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे लास्टच्या ऑप्शनमध्ये. बघा त्या लास्टच्या ऑप्शनवरती त्यांनी मोबाईल नंबर दिलेले आहेत. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करून त्यांना हे क्वेरी वगैरे विचारू शकता. या पद्धतीने हे अर्ज करायचे आहेत. जास्त माहितीसाठी ह्या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल.
ती तुम्ही पूर्ण वाचा आणि काही माहिती असेल तर तो तुम्ही समजवू शकता. आणि जास्त माहितीसाठी जर तुम्हाला कोणता डाऊट वगैरे असेल तर कमेंट बॉक्स ओपनच आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट्स करून तुम्हाला कोणत्याही प्रश्नाची उत्तर तुम्हाला या ठिकाणी विचारू शकता. तुम्हाला त्याची उत्तरं 100% भेटतील खात्रीशीर. तसेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार होतो की अर्ज केल्यानंतर डिग्री सर्टिफिकेट हे ऑनलाईन कधी घरी पोस्टाने कधी घरी येणार आहे. तर याची अर्ज करायची लास्टची तारीख आहे, या ठिकाणी पाहून घ्या. 31 ऑक्टोबर 2024 अर्ज करायची शेवटची तारीख आहे. तर ही तारीख संपल्यानंतर कमीत कमी 3 ते 4 महिने जाणार आहेत तुम्हाला पोस्टाद्वारे सर्टिफिकेट घरी येणार आहेत त्या. आणि इन प्रेझेंटमध्ये जर तुम्हाला तिथे जाऊन जर सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर ते कधीपर्यंत येऊ शकतं, तर त्याची डेट हे डिसेंबरच्या आसपास येऊ शकते. ती अजून डिक्लेअर झाली नाही. जशी ते डिक्लेअर होईल तर ती डेट तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सांगण्यात येईल. तसेच त्यासाठी आत्ताच आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअपची लिंक ही आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तिथे जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे योजना, स्पर्धा परीक्षा, सरकारी भरती, खाजगी भरती या संदर्भात सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.